कर्जत तालुक्यातील मांदळी गावचे महान तपश्चर्याकारी आत्माराम गिरी बाबांचा जन्म 4 जुलै 1951 रोजी इंदोर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे मूळ गाव श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी असून त्यांच्या आईचे नाव हौसाबाई आणि वडिलांचे नाव तुकाराम गाडीलकर होते. बाबांच्या आईवडील कपड्याच्या मिलमध्ये कामासाठी इंदोरला गेले असताना बाबांचा जन्म झाला. याच काळात पुंडलिक महाराज परीटबाबा यांचे इंदोर येथे कीर्तन होते. त्या कीर्तनात महाराजांनी विषय मांडला की लालगिरी बुवा मांदळी या ठिकाणी एक लहान मुलगा दत्तक हवा आहे. बाबांचे वडील ही या कीर्तनाला उपस्थित होते. घरी आल्यावर सर्व हकीकत आपल्या पत्नीला सांगितली. प्रथम त्यांच्या पत्नीने नकार दिला व सर्वांच्या विनिमय करून 4 वर्षाच्या मुलाला दत्तक द्यायचे ठरले व लहानपणी बाबांना मांदळी येथे घेऊन मठात प्रवेश केला. मठाजवळच शंकरगिरी महाराजांना हा मुलगा दत्तक देण्यासाठी आणला आहे असे बाबांच्या वडिलांनी सांगितले. या गोंडस व तेजोमय मुलाला पाहताच शंकरगिरी महाराजांनी आत्माराम बाबाला दत्तक म्हणून मांडीवर बसवले. तेव्हापासून बाबा मठात राहून पेटी वाजवणे, तबला वाजवणे, रात्रंदिवस भजन करीत होते. थोडे मोठे झाल्यावर बाबांचे 1ली ते 4थी शिक्षण मांदळी येथील प्राथमिक शाळेत झाले व 5वी ते जुनी SSC छत्रपती शिवाजी विद्यालय गोगरगाव येथे झाले. गेली 32 वर्षापासून बाबांचे वास्तव्य या ठिकाणी आहे. पुढे काही दिवसांनी बाबांच्या प्रथम तपास सुरुवात झाली. बाबांचे प्रथम तप रानामध्ये झाडावरती बसून फिरून झाले. त्यांनी पद्मासन घालून एका पायावर उभा राहून व रानामध्ये झाडावर बसून तीन तपे तपश्चर्या केल्यानंतर गेली 20 वर्षापासून मांदळीचे आत्माराम बाबा अवलिया असेच पडून आहेत. जर बाबा भजन म्हणायला लागले तर सतत न थांबता 2-2 महिने भजन गायला लागतात व गातच राहतात. त्यांची अशी आख्यायिका आहे की हे मानसिक रूपाने भगवत भक्ती व भगवत लीलेत प्रवेश करतात व प्रभू राघवांची सीता स्वयंवराची लीला पाहतात. त्यांच्या मुखातून लाजली सीता स्वयंवरा सुंदर आवाजात भजन गातच त्यांना आता पांडुरंग भेटीची ओढ लागली आहे. त्यामुळे आज ते मांदळी ते पंढरपूर असा प्रवास करून पंढरपूर येथे पांडुरंग भेटीस आले आहेत. ओम नमो नारायणा जप करीत आत्माराम गिरी महाराज पंढरपूर येथे दाखल झाले आहेत.